नमस्कार बेगोट्यो. काल आम आदमी पार्टीचे 7 खासदार राज्यसभेचे हे BJP मध्ये गेले. आणि कोण घेऊन गेलं तर राघव चड्डा. राघव चड्डा हा BJPले गुंड्याची पार्टी म्हणत होता. आणि ह्या त्याचाच व्हिडिओ आहे, काही माझा व्हिडिओ नाही आहे. म्हणून मैं इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता की 7 गुंडे गुंडों की पार्टी में चले गए, गद्दार थे साले, गद्दार ही निकले. आता पार्टीत जाणं ही वाईट गोष्ट नाही आहे, पण हे जे ऑपरेशन लोटस BJP राबवते आणि चांगल्या लोकांवर ED CBIच्या धाडी टाकून त्याच्यावर दबाव निर्माण करते आणि त्याच्यावर अशी परिस्थिती निर्माण करते का तुम्ही आमच्या पार्टीत या, नाही तर तुमचा बँड वाजवल्याशिवाय ठेवणार नाही. याच्यातल्या 3 लोकांवर ED CBIची कारवाई चालू केली होती BJPनं. आणि मला थोडासा डाऊट होता, म्हणजे हा जो गोरा गोमटा आहे राघव चड्डा, तर ह्या म्हणजे नाव बी चड्डा आहे आणि चड्डा चड्डी घालून नागपूरची गेला का असं मला वाटून राहिलं. तर हे पहिलेच वाटत होतं, कारण त्यानं मागचे 2च अधिवेशन, त्याच्या अगोदर नाही, या मागच्या 2 अधिवेशनात गोरगरिबाचे खूप सारे व्हिडिओ घेतले. ठीक आहे, म्हणजे गोरगरिबाचे इश्यू, जसं बँकेचा मिनिमम बॅलन्सचा इश्यू असो, ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं हॉस्पिटलच्या सुविधा असो, त्याच्यानंतर विमानावर महागाच्या पाण्याच्या बॉटल समोसे महाग भेटते त्याचा विषय असो, ठीक आहे, त्याच्यानंतर अनेक लोकल मुद्दे घेतले, ज्याच्यामुळे तो युवकाच्या मनात जे जेनजी होती, म्हणजे भारतातला जो ठीक आहे वर्ग ठीक आहे वय वर्ष 16 ते वय वर्ष 30-32च्या दरम्यानचा जो युवक आहे, जेनजी आणि जेनजीच्या थोडच्या वरचा, या सगळ्या त्याच्याकडे अट्रॅक्ट झाला होता. पण त्याची पोलखोल खुलली का त्याचे सगळे व्हिडिओ हे BJPच्या सोशल मीडियाद्वारे व्हायरल केल्या जात होते प्रचंड, आणि त्याला सिंपथी मिळून दिल्या जात होती. म्हणजे याचा अर्थ राघव चड्डानं 2 अधिवेशनच प्रश्न विचारले. तुम्ही पहा, मागचे 2 अधिवेशन म्हणजे निष्कर्ष केल्यावर हे दिसून येते. म्हणजे त्याला पहिले लोकांच्या मनात सिंपथी निर्माण करायची होती आणि जायचं BJPतच होतं. ठीक आहे, आता तुले पार्टीनं का नाही दिलं, तर तुले पार्टीनं ठीक आहे राघव चड्डाले विधानसभेची तिकीट दिली, विधानसभेवर निवडून आणलं, लोकसभेची तिकीट दिली 19ले, तिथं पडला तू. ठीक आहे, मग राज्यसभेचं खासदार केलं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत ठीक आहे स्वाती मालीवाल, ठीक आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची चांगली नोकरी सोडली, शिकलेली बाई आहे, हे बी खूप चांगले मुद्दे उचलते. 10 खासदारापैकी 7 खासदार BJPत गेले. आता राज्यसभेचे गेले, तर यायच्या मागं काही बहुमतगीन नाही राहत. राज्यसभेचे खासदार यायच्या काही मागं लोक नाही राहत. आणि भारतामध्ये कायदा आहे पक्षांतर बंदी कायदा. हा पक्षांतर बंदी कायदा असा म्हणते का जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं आहे, तर ठीक आहे एकूण त्या सभागृहात किंवा त्या पार्टीच्या जिंकून आलेल्या सदस्याच्या ठीक आहे 2/3 सदस्य घेऊन जा लागन. पहिले तर 1/3 होतं, 1/3 ही संख्या 2/3 केली, तरी पक्षातून उड्या मारणं चालू आहे. म्हणजे आता 10 पैकी 6 ते 7 मेंबर मिनिमम यायला न्या लागले असते, म्हणजे 7 मेंबर न्या लागले असते. म्हणून ते 7 जण बरोबर त्यानं आपला ग्रुप बनवला, गँग बनवली आणि ते गँग तिकडे गेली. ठीक आहे, मग आता यायच्या मागं लोकांचं पाठबळच नाही आहे. हे का घंट्या करणार आहे तिथं पार्टीचं पाठबळ आहे अरविंद केजरीवालच्या मागं. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया जेलमध्ये गेले, त्याला निर्दोष सोडलं. मग इलेक्शन झाल्यावर पहिले बदनाम केलं BJPनं का दारूचा घोटाळा केला, त्यानं घर बांधलं, त्याच्यात भ्रष्टाचार केला. अबे साल्यो, तुम्ही त्या RSSचं मुख्यालय बांधलं, BJPचे प्रत्येक जिल्ह्यात 2 एकर जागा घेतली आणि तिथं बिल्डिंगा बांधणं सुरू आहे, तिथं 7 स्टार दिल्लीतं मोठं ऑफिस बांधलं. पैसे कुठून आले तुमच्यापाशी? आणि त्याला घोयलं आणि मग म्हणते कोर्ट म्हणते का हे निर्दोष आहे. ठीक आहे, याच्यावर पुरावे सादर करू शकले नाही. शेवटी केजरीवाल लढला. अबे जे खरे विचारवंत असते, जे खरे लढणारे असते, ते जेलमध्ये जाते, असं कॉम्प्रोमाइज करत नाही. जा ना, तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले असते, ठीक आहे, तुम्ही समाजवादीत गेले असते, तुम्ही RJD मध्ये गेले असते, तुम्ही काँग्रेसमध्ये गेले असते,
ठीक आहे, अजून कोण्या पार्टीत गेले असते तर मान्य केलं असतं. पण तुम्ही जे हे ठीक आहे BJPत गेले, जे तुमच्या विचारधारेच्या टोटली अगेन्स्ट होती. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 7 लोक हे ठीक आहे BJPचेच होते का तिकडे गेले का तुमच्यावर दबाव आला? बरं, आता राघव चड्डा, स्वाती मालीवाल, हरभजन सिंगले ठीक आहे राज्यसभा जशी सत्ता आली पंजाबमध्ये तशी खासदारकी दिली. अशोक मित्तल हा तर खूप मोठा माणूस आहे. ठीक आहे, त्याला राज्यसभा दिली. स्वाती मालीवालले दिल्ली महिला आयोगाचं अध्यक्ष बनवलं होतं. दिल्ली महिला आयोगाची अध्यक्ष होती स्वाती मालीवाल. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे संदीप पाठक केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून हुशार लोक आहे. ठीक आहे, PhD आहे. MITतून ग्रॅज्युएशन झालं आहे संदीप पाठकचं. त्याच्यानंतर राजेंद्र गुप्ता, ठीक आहे, हा तर मोठा बिझनेसमॅन आहे. राजेंद्र गुप्ता टेक्स्टाईलच्या इंडस्ट्री, याच्यावरच ED CBIची धाड टाकली. याले ब्लॅकमेल केलं. यानं पंजाबची पॉलिसी बनवली होती इलेक्शन निवडून याची. ठीक आहे, विक्रम साहनी हाय मोठा माणूस आहे. ठीक आहे, हे 7 लोक गेले. स्वाती मालीवाल, राघव चड्डा, हरभजन सिंग, अशोक मित्तल, संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम साहनी. आता यायच्या मागं काही भाऊ पाठबळ आहे नाही. ठीक आहे, आणि जर ठीक आहे माय म्हणणं एवढंच आहे का हे जे एवढे खतरनाक लोकांचे मुद्दे घेत होते तर खरंच तुम्ही लोकांचे मुद्दे याच्यानंतर BJPत गेल्यावर उचलान का? आणि तुमच्यात जर हिंमत असन तर सत्तेत असताना तुम्ही ठीक आहे हे मुद्दे उचलून दाखवा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे जो यानं मुद्दा उचलला होता राघव चड्डानं. का मुद्दा होता राघव चड्डाचा? राघव चड्डाचा मुद्दा होता का जर आम्ही ठीक आहे पैसे भरतो मोबाईलमध्ये तर आमची इनकमिंग कॉल काऊन बंद केले जाते, आउटगोईंग बंद करा. त्याच्यामुळे कंपनीले रिचार्ज मारावंच लागते कंपनीचं. लय मोठा मुद्दा होता. याच्या मागं मोठा करलो दुनिया मुठ्ठीवाला तर नाही. ठीक आहे, आता माझा प्रश्न ह्याच आहे का तुम्ही त्या पक्षात गेल्याच्या नंतर ठीक आहे तुम्ही त्या पक्षात गेल्यानंतर खरंच लोकांचे मुद्दे उचलान का? आणि तुम्हाला ती पार्टी उचलून देईन का? तुमच्यात एवढी हिंमत आहे का? आणि BJP हे एक चक्रव्यूह आहे. तिथं जाता येते, वापस नाही येता येत. तुमच्या बी फायला बनणं चालू करून ते पहिलेच बनवणं चालू केल्या होत्या म्हणून तुम्ही BJPत केले. आता त्या पार्टी ठीक आहे ठीक आहे तुम्हाला कामं करायला लावून ठीक आहे तुम्ही त्याच्यातून भ्रष्टाचार करा आणि तुमच्या फायली मोठ्या होईल आणि तिथून वापस निघता येणार नाही. हे मात्र तेवढंच सत्य समजून घ्या तुम्ही. आणि ही वेळ तुमच्यावर आता काही दिवसात येणार म्हणजे येणार. ठीक आहे, आता वॉशिंग मशीन तुम्ही तर एवढे ठीक आहे म्हणजे तुमच्यावर कोणते एलिगेशन नव्हतेच. पण आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालले कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे. पण अरविंद केजरीवालनं शून्यातून पार्टी उभी केली आणि जे लोक शून्यातून उभे होतात ठीक आहे त्याला खतम व्हायची आणि नष्ट व्हायची भीती वाटत नसते. हे लक्षात ठेवा. जे लोक स्वतःचं अस्तित्व स्वतः बनवते ना भाऊ, तर त्याचं अस्तित्व त्याच्या हातानं खतम जरी झालं तर त्याला काहीच भेव नाही. त्याच्या मनगटात पुन्हा रग असते, तो पुन्हा पार्टी उभी करू शकते आणि एवढी ताकद केजरीवालमध्ये आहे. ठीक आहे, शेर 2 पैर ठीक है 2 पाव पीछे आ गया तो इसका मतलब ये नहीं कि वो कमजोर है. ठीक आहे, वाघ जर 2 पावलं मागं आला तर कदाचित असंही होऊ शकते का तो आपल्या शिकारीवर छलांग मारासाठी 2 पाऊल मागं आला असं. म्हणून ठीक आहे मग एवढंच म्हणणं आहे का हे गेले तर जाऊ द्या. ठीक आहे, कितीकही यायनं फोडफाड केलं तर मात्र विजय या देशाच्या लोकशाहीचा आणि या देशाच्या संविधानाचा होईल. एक वेळ अशी येईन का नागोय करू मारण यायले लोक. ठीक आहे, कोणाले मारण हे तुम्हाला माहीत आहे. आजच्या दिवशीच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.